मेळघाट चिखलदरा परिसरातील देहंद्री ढाणा येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या आरोग्य केंद्रात खासदार बळवंतभाऊ वानखडे अमरावती लोकसभा यांनी जाऊन पाहणी केली। दूषित पाणी पुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अतिसाराचं प्रमाण वाढलं असून स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांना रुग्णांची काळजी घेण्याचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी आदेश दिले आहेत। तसेच पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरून सुधारित पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे आदेशित केले। नाही, आता एक दुसरी जी विहीर आहे जे पाणी आत म्हणजे ते सध्या वापरासाठी वापरू आले, ते जर चालू केली आपण व्यवस्थित करून घेतली तर कारण आता हे जे पाणी आहे हे पाणी तर ते या पाण्यामुळेच इकडल्या विहिरीच्या पाण्यामुळे झालंय। ठीक आहे, पाहून घ्या आणि लक्ष घाला, वारंवार इथं व्हिजिट करा। आणि विहिरीची ते दुरुस्ती, कारण ते विहिरीचं पाणी एकदम आत जाते म्हणजे आतलं पाणी बाहेर येते। हो, म्हणून ते त्या विहिरीची जर दुरुस्ती केली आपण, नाली काढून घ्या एकदम साईडनं, म्हणजे दुरून तर ते पाणी त्याच्यात जाणार नाही। ठीक आहे, लक्ष घाला। हे दयाराम भैया बोलतात साहब, अभी फिलहाल में वो कुएं के आजू बाजू से बड़ा एक नाली निकाल दो। वो पानी है ना गांव में से जो खराब पानी है वो कुएं में जा रहा है, तो उसको एक नाली डिप्टी इंजीनियर को बोल के तुरंत का मतलब नाली निकाल के साइड से पानी निकाल दो, तो अच्छा पानी रहेगा। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमरावती दयारामजी काळे, काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीणचे महासचिव संजूभाऊ बेलोकार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धारणीचे राहुल येवले, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी चिखलदराचे सहदेवजी बेलकर, मेळघाट विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेसचे पियुष मालवीय, तसेच पंकज वानखडे, डॉक्टर हेमंत चिमोटे, राजेश सेमलकर, संदीप मुंडे, शेख नौशाद, मिलिंद सेमरे, संदीप काजदेकर, समीर खान, सागर व्यास तसेच देहंद्री येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।